नमस्कार मित्रांनो, संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत एकदम वेगळ्या ठिकाणी. आणि हे पहा मित्रांनो, इकडचं नेचर कसं आहे मित्रांनो, हे पहा. तर मित्रांनो, आपण आलो आहोत ह्या ठिकाणी आणि एवढ्या मोठ्या डोंगराळ भागामध्ये इकडे डोंगराचा भाग आहे मित्रांनो. आणि खालती एकदम दरी आहे आणि ह्या डोंगरावरती कलम आंबे लावलेले आहेत. तर मित्रांनो, आमच्या गावाकडे कोणत्या कोणत्या ठिकाणी माणसं एकदम काय करतात मित्रांनो, म्हणजे एकदम मस्त प्रकारे एकदम चांगल्या पद्धतीने डोंगराला आंबे लावलेले आहेत. आणि तिथला नजारा कसा आहे, वरतून कसं नेचर दिसतंय ते तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आता पाहूया ह्या ठिकाणाहून आपण पहिल्यांदा नेचर पाहूया, त्याच्यानंतर आपण डोंगराला आंबे जे लावले आहेत ते पाहायला जाणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, चला आता आपण उतरायला सुरुवात करूया डोंगरेला. आणि डोंगरेलाच आंबे लावलेले आहेत, पण तुम्हाला निम्म्या भागामध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवतो कोणत्या ठिकाणी आंबे लावलेले आहेत ते. पहा, अशा पद्धतीने ही वाट आहे, पायवाट. तर पाहूया उतरून. पाय घसरला तर खालीच माणूस पडेल असं आहे मित्रांनो, हे पहा. आणि हे पहा, इतका कडा आहे मित्रांनो. आणि ह्या ठिकाणाहून आपण चालत आलो आणि ही पायवाट आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही वाट आहे. आणि हे पहा, एवढं जंगलसुद्धा आहे. तर जाऊया पायी पायी आपण. तर मित्रांनो चालत चालत आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहोत मित्रांनो. तुम्हाला मी आता दाखवतो. हे पहा, असा व्ह्यू आहे. आता मी डोंगरेलाच आहे. डोंगरेला म्हणजे डोंगराच्या निम्म्या बाजूला आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीने व्ह्यू दिसतोय मित्रांनो. तुम्हाला मी आता मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो इथून कसा नजारा दिसतो ते. तर हे पहा मित्रांनो, अशा पद्धतीने हा छोटासा डोंगर आहे. छोटासा म्हणजे मोठाच आहे. आणि हे पहा, आंबे लावलेले आहेत. अशा पद्धतीने एकदम मस्त व्ह्यू दिसतो मित्रांनो. आणि त्या ठिकाणी तलाव आहे. तलावाचं पाणी त्या ठिकाणाहून लोक लांब लांब शेती करण्यासाठी नेतात. आणि हे पहा, ह्या नळीच्या सहाय्याने वरतून पाणी इकडे आणलेले आहे आंब्यांसाठी खास. आणि हे पहा, डोंगराला आंबे लावलेले आहेत. एकदम मस्त झालेले पण आहेत मित्रांनो, जबरदस्त. आणि हे पहा, आंब्याच्या बुडाला पण गेरू लावलेला आहे. आणि सर्व आंबे एकदम मजबूत त्याचं खोड झालेलं आहे मित्रांनो. पहा, या ठिकाणी पण 2 आंबे आहेत, त्याचं पण खोड एकदम मस्त झालेलं आहे, थोडं मजबूतच झालेलं आहे. आणि हे पहा, झाडे पण एकदम माणसांनी खांडून टाकलेले आहेत शेतीसाठी. आणि एक गोष्ट म्हणजे ह्या ठिकाणाहून एकदम नेचर मस्त दिसतं मित्रांनो. एकदम संध्याकाळचा जो निसर्ग आहे, संध्याकाळचा देखावा जो आहे तो एकदम मस्त दिसतो मित्रांनो ह्या ठिकाणाहून. आणि सूर्य पण आता बुडायला चाललेला आहे. तुम्हाला मी ह्या ठिकाणाहून दाखवतो सूर्य कसा बुडायला चाललेला आहे ते पण. तर हे पहा मित्रांनो, कसं दिसतंय संध्याकाळचं वातावरण, संध्याकाळचा निसर्ग, संध्याकाळचा देखावा जबरदस्त. हे पहा, हे सागाचे झाड पण एकदम मस्त. आणि इकडे पहा मित्रांनो, इकडे पण हे पहा, भरपूर आंबे आहेत. एकदम डोंगराळ भागात लावलेले आहेत. हे पहा, एकदम चढ आहे, चढ्यालाच लावलेले आहेत. हे पहा, एकदम कसं नेचर दिसतंय. एवढं डोंगराळ भाग तरी सुद्धा आंबे गावाकडच्या लोकांनी मस्त वाढवले आहेत मित्रांनो. हे पहा, जबरदस्त. आणि हे पहा, ह्या ठिकाणी एक छोटासा टीप पण आहे. पाणी कमी पडलं त्या आंब्याला पण मग नंतर तरी टाकता येतं पाणी मित्रांनो. कसा व्ह्यू दिसतोय पहा, जबरदस्त. संध्याकाळचा वातावरण, संध्याकाळचा देखावा. तर मित्रांनो, संध्याकाळचा वातावरण, संध्याकाळचा देखावा, संध्याकाळचा निसर्ग. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.